फडणवीस सरकारमधले आणखी एक मंत्री अडचणीत सापडले। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राधाकृष्ण विखे पाटलांच्या साखर कारखान्यावर 9 कोटींचं बोगस कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। नेमकं प्रकरण काय आहे पाहूया। त्यांचा राजीनामा जर घेतला नाही तर या महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराला पूर्ण अभय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे असं मी मानतो। आज गुन्हा दाखल झाला म्हणून पूर्णपणे दोषी असं होत नाही। कुठल्याही गुन्ह्यावर कोर्ट समोर जेव्हा चार्जशीट जाईल त्यामध्ये काय असेल यावर जास्त महत्त्वाचं आहे। जनतेचा रक्षक ही तू जर भक्षक बनत असेल तर अशा पदाधिकाऱ्यांना अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही पाहिजे। एवढ्या मोठ्या संस्थाचालक आणि संस्थानिक धनी असणाऱ्या माणसाने सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवावा हे अत्यंत वाईट आहे। धनंजय मुंडे माणिकराव कोकाटेनंतर महायुतीचा आणखी एक मंत्री वादात सापडला। भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर 9 कोटींच्या बोगस कर्ज प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। 2004 ते 2007 या काळात विठ्ठलराव साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळानं राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला। राधाकृष्ण विखे पाटलांच्या विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचं 9 कोटींचं बोगस कर्ज प्रकरण। या प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं 54 जणांवर लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। 2004, 2005 तसंच 2007 मधल्या तत्कालीन संचालक मंडळानं राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेतलं। कर्जाचा शेतकऱ्यांसाठी वापर न करता स्वतःसाठी वापर केल्याचा संचालक मंडळावर आरोप आहे। 2004 ते 2007 या काळात राधाकृष्ण विखे पाटील कारखान्याचे संचालक होते। कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब केरुनाथ विखेंनी हा आरोप केलाय। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आली तर सत्तेचा गैरवापर करून ते 2009 मध्ये राज्याचे कृषी मंत्री होते। त्यांनी तर बँकेंना असं सांगितलं की मी तुम्हाला शेतकऱ्यांची यादी देतो, हे कर्ज शेतकऱ्यांना दिला असं दाखवा, त्या पद्धतीनं तुम्ही अहवाल तुमचे फाईल्स तयार करा आणि वर पाठवा, शासनातून मी त्याच्यावाली पूर्णतः परवानगी घेतो। या पद्धतीनं त्यांनी मग तिथं ती मान्य करून घेतलं का हे शेतकऱ्यांसाठी दिलेलं कर्ज होतं, कर्जमाफी केली। इथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच क्लीन चिट दिलेली आहे। आता या अशा लोकांनी किती आरोप केले, काही जनतेचं काय यानं जनतेचा विश्वास संपादन न करता या लोकांना आरोप करणाऱ्यांना। आता कारखान्याचे सभासद म्हणजे मूळ ज्या विषयावर आरोप करतात त्यासाठी ते लाभार्थी नाही, त्यांचा उसही नाही कारखान्यात, किंवा ज्या योजनेवरती आरोप करतात योजनेचे लाभार्थी नाही, ते फक्त राजकीय दृष्ट्या मला वाटतं त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहे। राधाकृष्ण विखे पाटलांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। विखे पाटलांनी 10,000 शेतकऱ्यांची फसवणूक केली असून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केली, तर चौकशीनंतर खरं खोटं समोर येईल अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। त्यांचा राजीनामा जर घेतला नाही तर या महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराला पूर्ण अभय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे असं मी मानतो। 10,000 शेतकऱ्यांची फसवणूक हा लहान गुन्हा नाही मित्रांनो। 10,000 शेतकऱ्यांच्या नावानं, आणि हे कोणी केलंय तर सहकार सम्राट। हे कोणी केलंय? सहकार सम्राट। गुन्हा दाखल कुठे झालाय? त्यांच्याच लोणी गावात प्रवरानगरला। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, हा विषय मी लावून धरणार। असं आहे की एखादा गुन्हा दाखल झाला, तपास होतो, तपासाअंती मग चार्जशीट तयार होतो। आज गुन्हा दाखल झाला म्हणून पूर्णपणे दोषी असं होत नाही। कुठल्याही गुन्ह्यामध्ये आपण प्राथमिक गुन्हा दाखल करतो, त्याची चौकशी करतं, शेवटी गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशी अंती काय निष्पन्न होईल आणि कोर्ट समोर जेव्हा चार्जशीट जाईल त्यामध्ये काय असेल यावर जास्त महत्त्वाचं आहे। जनतेचा रक्षकच भक्षक झाला असल्याची सडकून टीका खासदार निलेश लंके यांनी केली, त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं देखील लंकेंनी म्हटलंय। तर सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या विखेंचा फडणवीसांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे। शेतकऱ्याच्या नाव कर्ज काढून त्या ठिकाणी 9 कोटी रुपये लादले। मी प्रथमतः सरकार आणि मुख्यमंत्र्याला मागणी करतो की जो जनतेचा रक्षक ही तू जर भक्षक बनत असेल तर अशा पदाधिकाऱ्यांना अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही पाहिजे। त्यामुळे त्यांनी प्रथमतः
राजीनामा दिला पाहिजे। प्रचंड मोठं साम्राज्य असणारे संस्थानिक राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्या पद्धतीने सामान्य शेतकऱ्यांच्या आतेही तब्बल 10,000 शेतकऱ्यांच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेले पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडूच दिले नाही आणि ते पैसे स्वतःकडे वळते करून घेतले, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे। एवढ्या मोठ्या संस्थाचालक आणि संस्थानिक धनी असणाऱ्या माणसाने सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवावा हे अत्यंत वाईट आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून राधाकृष्ण विखे पाटलांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं, तसंच या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देखील कोर्टाने दिलेत। त्यामुळे विखे पाटलांना तात्पुरता दिलासा जरी मिळाला असेल तरी आगामी काळात त्यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी।